आपण पाहत आहात भारतीय जनमत, आपला चॅनल। नमस्कार, मी मानसी धामणसकर। आपण पाहत आहात भारतीय जनमत न्यूज। पाहूयात आजच्या ठळक घडामोडी। 27/4/2024 रोजी पूर्णा नगर येथील गजानन महाराज मंदिराच्या दरवाजाचे कडिकोंड तोडून मंदिरातील दानपेटीतील नगदी रुपये तसेच मंदिराच्या कपाटात ठेवण्यात आलेला अष्टधातूचा गजानन महाराजांचा मुखवटा कोणीतरी अज्ञात चोराने चोरून नेल्याच्या तक्रारीवरून आसेगाव पूर्णा येथे कलम 331(4), 305 या अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला होता। 30/7/2024 रोजी सदर गुन्ह्याचा समांतर तपास करीत असताना स्थानिक गुन्हा शाखा अमरावती ग्रामपंचायतीच्या पथकाने गोपनीय माहितीवरून अजय गोवर्धन दांडगे या 32 वर्षीय तरुणाला वलगाव येथून ताब्यात घेण्यात आले। पूर्णा नगर येथील गजानन महाराज मंदिराच्या चोरी संबंधी विचारपूस केली असताना त्याने आधी उडवाउडवीची उत्तरे दिली, परंतु त्याला विश्वासात घेऊन पुन्हा विचारपूस केली असता त्याने पूर्णा नगर येथील गजानन महाराज मंदिरातील गजानन महाराजांचा मुखवटा चोरल्याची कबुली दिली। सदर मुखवटा वलगाव येथील शाखीर खा रसूल खा व एजाज खा बशीर खा यांना विकल्याचे त्याने सांगितले। स्थानिक गुन्हा शाखा पथकाने शाखीर खा रसूल खा व एजाज खा बशीर खा यांना ताब्यात घेऊन त्यांना अजय दांडगे यांनी विकलेल्या गजानन महाराजांच्या मुखवट्याबाबत विचारणा केली। त्यांनी सदर मुखवटा चोरीचा असून सुद्धा विकत घेतल्याची कबुली दिली असून पूर्णा नगर येथून चोरलेला अष्टधातूचा गजानन महाराजांचा मुखवटा हा जप्त करण्यात आला आहे। आरोपी अजय गोवर्धन दांडगे यांनी येलकी पूर्णा येथील नृसिंह महाराज मंदिरात, वरुड येथील साई मंदिर व नरहरी महाराज मंदिरात चोरी केल्याची कबुली दिली। आरोपीकडून सदर मंदिरातून चोरी केलेली नगदी 3,900 रुपये जप्त करण्यात आले आहे। तिन्ही आरोपींकडून एकूण 13,900 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून आरोपींना पुढील तपासकामी पोलीस स्टेशन आसेगाव पूर्णा यांच्या ताब्यात देण्यात आले आहे। सदरची कारवाई विशाल आनंद, पोलीस अधीक्षक पंकज कुमावत, अपर पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनात किरण वानखेडे, पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हा शाखा अमरावती यांच्या नेतृत्वात 6 पोलीस निरीक्षक सचिन पवार, पोलीस अंमलदार युवराज मानमोठे, रवींद्र वराडे, स्वप्नील तव्वर, सागर नाटे, शांताराम सोनोने, चालक संजय प्रधान यांनी केली।